समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. तुम्ही असाल, मी असेल, एखादं छोटं लहान बाळ असेल किंवा एखादी म्हातारी व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी इच्छा असते. कधी आपल्याला स्वतःचे घर हवे असते, कधी आपल्याला सोने हवे असते, कधी आपल्याला पैसे हवे असतात. जेव्हा सगळं काही आपल्याकडे असतं तेव्हा आपल्याला आपल्या मुलांच्या अपेक्षा असतात. मुलांचं छान व्हावं, मुलांना नोकरी लागावी, मुलांना प्रमोशन मिळावं, मुलांचं छान लग्न जुळावं. म्हणजे आपल्या अपेक्षा कधीच थांबत नाही, आपल्या इच्छा कधीच संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आपल्या समोरच असते. पण बऱ्याच वेळा काय होतं, ही इच्छा सतत पुढे पुढे जाते. म्हणजे आपल्याला एखादं घर बांधायचं आहे, इच्छा खूप आहे की मला स्वतःचं घर पाहिजे. 10 वर्ष झालं भाड्याच्या घरात राहतीये किंवा 10 वर्ष झाली जुन्या घरात राहतीये. इच्छा आहे, मनाशी ठरवले स्वतःचं हक्काचं घर घेणार, पण ती इच्छा पूर्ण होत नाहीये. कष्ट करते, मेहनत करते, पैसा कमावते, पण ते पैसे आजारपणात जातात. काहीतरी वेगळंच असं होतं आणि पैसा निघून जातो. पैसा उरत नाही, पुरत नाही, घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. प्रमोशनसाठी खूप प्रयत्न करताय, मेहनत घेताय, छान प्रोजेक्ट बनवताय, सगळं करताय. तुमच्या पाठी लागलेले जे लोक आहेत त्यांचे प्रमोशन होतात, पण तुमचे प्रमोशन होत नाही. मुलं दिसायला सुंदर आहेत, नोकरी आहे, पण त्या तुमच्या मुलांची लग्न जुळत नाही. म्हणजे इच्छा आहे, पण त्या इच्छेत अडथळे येतात. ती इच्छा सतत मागे जाते, ती इच्छा सतत कुठेतरी थांबून राहते. बघा, अशी कुठलीही तुमची इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ती अवश्य वापरा. कारण मी स्वतः जवळपास माझ्या 7 ते 8 इच्छा याच टेक्निकनी पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या अकोल्यामध्ये राहणाऱ्या एक स्वामी भक्त ताई आहेत, ज्या आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत. आणि या ताईंचा एक मुलांसंदर्भातच प्रॉब्लेम होता की ताई, माझी मुलगी MBBS झाली आहे. छोटं मोठं पद नाही बघा, MBBS झाली आहे. पण आता असं झालं आहे की आमच्या भागात, आमच्या कास्टमध्ये तेवढी शिकलेली मुलं नाही आहेत आणि तिचं लग्न जुळत नाही. आणि तिची इच्छा अशी आहे की मला सुद्धा MBBSच मुलगा पाहिजे. आता तिचं वय काहीतरी 38-39 39च्या घरामध्ये आहे आणि लग्न जुळत नाही आहे. ही ताईंची समस्या होती. ताईंना मी हीच टेक्निक सांगितली, हाच उपाय सांगितला. सलग ताईंनी 20 दिवस केलं आणि 21व्या दिवशी ताईंच्याच नात्यातल्या एका व्यक्तीने फोन करून त्यांना स्थळ सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी बोलणी झाली, बघण्याचा कार्यक्रम झाला. आणि ही टेक्निक केल्यानंतर पुढच्या 8 दिवसात ताईंच्या मुलीचं लग्न जुळलं. ताई रोज फोन करतात, मेसेज करतात, खूप आभार मानतात. म्हटलं माझ्या ह्याच्यात काहीच नाही, तुम्ही मनापासून केलं त्याचं फळ तुम्हाला मिळालं. आज तीच टेक्निक मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाताय, जेवून खाऊन सगळं करून घ्यायचं, शांत मोबाईल बघायचा, मोबाईल बघा, कोणाशी फोनवर बोलायचं, ते सगळं तुमचं उरकून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मला थोडी झोप येते, त्यावेळात तुम्ही बेडवर कुठेही जिथे तुम्ही झोपता तिथे जायचं. त्याच्यानंतर एक कागद घ्यायचा आणि एक पेन घ्यायचा. एक कागद घ्यायचा आणि एक पेन घ्यायचा. तुम्ही त्याच्यासाठी एक मोठी वही घेतलीत किंवा एखादं फुलस्केप घेतलात, रजिस्टर घेतलात तरीही चालेल. एक पेन कुठल्याही रंगाचा तुम्ही घ्या, तुमच्यावर आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, स्वतःला शांत करायचं. जी वही तुम्ही घेतलेली आहे त्या वहीच्या पहिल्या पेजवरती तुमची इच्छा लिहायची मोठ्या अक्षरात. जी वही, जे रजिस्टर तुम्ही घेतलेलं आहे, पहिल्या पेजवरती बघा, जिथे आपण म्हणजे कुठल्या विषयासाठी असेल तर आपण त्या विषयाचं नाव वगैरे जे काही आहे ते लिहितो, तिथेच तुम्हाला पहिल्याच पेजवरती तुमच्या इच्छा लिहायच्या आहे. एकच इच्छा लिहायची, 10 इच्छा लिहू नका. नोकरी, प्रमोशन, विवाह, पैसा, कर्जमुक्ती, जे पण असेल ते तुम्हाला फक्त पहिल्या पेजवरती मोठ्या अक्षरात लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं पेज ओपन करायचं वहीचं. दुसरं पेज ओपन केल्यानंतर दुसऱ्या पेजवरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्ह व्ह्यूमध्ये लिहायची आहे. आता त्या ताई काय लिहायच्या, तर माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे, तिला तिच्या पसंतीनुसार मनासारखा जोडीदार मिळालेला आहे आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत. हे सगळं घडवलेलं आहे ते ब्रह्मांडाने. ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स, ब्रह्मांडाने हे घडवलेलं आहे असं तिथे लिहायचं आहे. पुन्हा त्याच्या खाली तेच वाक्य लिहायचं,
माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे, सगळं मनासारखं झालेलं आहे आणि आम्ही खूप खुश आहेत. हे सगळं झालेलं आहे ब्रह्मांडामुळे. तुम्हाला जोपर्यंत झोप येत नाही, तुम्हाला जांभया येतील की बाबा आता मी झोपणार आहे, मला आता खूप झोप आली, हे लिहून मला आता खूप झोप आली की मी लगेच एका क्षणात झोपणार आहे, तोपर्यंत तुम्हाला वहीच्या पेजवरती ते लिहत जायचं आहे. किती वेळा लिहिलं आहे मोजायचं नाही. 10 वेळा लिहा, नाही तर तुम्ही 100 वेळा लिहा, ते तुमच्यावरती आहे. समजा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय, तुम्हाला लिहायचं माझं सगळं कर्जमुक्त झाले, मी सगळ्या कर्जातून मुक्ती, माझी सगळ्या कर्जातून मुक्ती झालेली आहे, माझं सगळं कर्ज फिटलेलं आहे, मी आता खूप खुश आहे आणि हे सगळं ब्रह्मांडामुळे झालेलं आहे. प्रमोशनसाठी करताय, माझ्या पतीला प्रमोशन मिळालेलं आहे, त्यांचा पगार वाढलेला आहे आणि मी खूप खुश आहे, हे सगळं झालेलं आहे ब्रह्मांडामुळे. तुमची जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्हाला तिथे लिहायची आहे. तुम्हाला ब्रह्मांडाला धन्यवाद द्यायचे आहेत. जेव्हा तुम्हाला जांभया येतील, खूप झोप येईल, तेव्हा तुम्हाला त्या वहीमध्ये एक छान पेन, तुमचा जो पेन आहे तो ठेवायचा आहे आणि ती वही झोपताना उशीला आजूबाजूला कुठेही ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात, सकाळपासून जी कामं असतील ती करा. पुन्हा रात्री जेव्हा झोपायला जाल तेव्हा स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करा आणि पॉझिटिव्ह वेमध्ये पुन्हा दुसऱ्या पेजवरती तुमची इच्छा लिहा. पुन्हा झोपेपर्यंत, झोप लागेपर्यंत ते लिहायचं. असं सलग तुम्ही 21 दिवस करून बघा. किती 21 दिवस. 21 दिवसांमध्ये थोडी पण निगेटिव्हिटी ठेवायची नाही. होईल का, मी हे करतीये, किंवा कुणालाही गाजावाजा करायचं नाही, मी असा उपाय करते, मी हे करते, अजिबात नाही. जे जे उपाय करतो ते सिक्रेट ठेवायचे. जेव्हा तुम्हाला अनुभव येईल, लाभ होईल, तेव्हा त्यानंतर समोरच्याला सांगायचं की बाबा मी असं केलं, तू पण असं कर. बघा, तुम्ही 21 दिवस जर पूर्ण पॉझिटिव्हिटीने, पूर्ण मनापासून रोज रात्री झोपताना तुमची इच्छा कागदावर पॉझिटिव्हिटीने लिहिली, ती इच्छा सतत पूर्ण झालेली आहे असं पॉझिटिव्हिटीने तुम्ही मनात ठेवलं, रात्रभर तेच डोक्यात ठेवलं, तुम्हाला सांगते 21 दिवस खूप जास्त झाले, 11 दिवसांमध्ये किंवा त्याच्याही आधी तुम्हाला त्याचा अनुभव रिझल्ट येईल. माझ्या स्वतःच्या 7 ते 8 इच्छा याच पद्धतीने मी पूर्ण केलेल्या आहेत. खूप साधा सोपा उपाय आहे, पूर्ण पॉझिटिव्हिटीचा उपाय आहे. बघा, ब्रह्मांड, अवकाश, आपलं जे युनिवर्स आहे त्यामध्ये इतकी शक्ती आहे ना, तुम्ही जे मागाल तुम्हाला दुपटीने मिळेल, फक्त ते मागता आलं पाहिजे. रात्रीच्या वेळी ब्रह्मांडाची शक्ती ही दुपटीने संचार करत असते. जेव्हा सगळे लोक झोपतात, दिवसा सगळे प्रार्थना, जप, ताप सगळं काय काय मागत असतात, करत असतात, त्यामुळे ब्रह्मांडाची शक्ती जी आहे ती कुठेतरी व्यापलेली असते. पण रात्रीच्या वेळी लोक शांत असतात, झोपेत असतात, यावेळी जो ब्रह्मांडाच्या शक्तीचा संचार आहे हा खूप जास्त आणि प्रभावी असतो. या प्रभावात जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करता, ब्रह्मांडाला, युनिवर्सला तुम्ही धन्यवाद देता, तेव्हा तेच युनिवर्स तुम्ही व्यक्त केलेल्या पॉझिटिव्हिटीने ज्या इच्छा आहेत ह्या तुम्हाला रिटर्न करतं, तुमच्या इच्छा पूर्ण करतं. खूप साध्या सोप्या गोष्टी बघा आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.